गुड इव्हनिंग फ्रेंड्स. आज आपण सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट पार्ट 2 बघणार आहोत. पार्ट 1 बघितलेला आहे. यामध्ये आपण इंडिपेंडेंट प्रोनाऊन आल्यानंतर सिंग्युलर किंवा प्युरल प्रोनाऊन असतील तर त्यानंतर कोणतं वर्ब येईल याचा आपण अभ्यास करणार आहोत. त्यामध्ये इंडिपेंडेंट प्रोनाऊन कोणते आहे? सगळ्यात सुरुवातीला इंडिपेंडेंट प्रोनाऊनमध्ये नो वन आहे, नोबडी आहे, नथिंग, एनीवन, एनीबडी, एनीथिंग, समबडी, समथिंग, एव्हरीवन, एव्हरीबडी, एव्हरीथिंग, लिटल, लेस, मच, वन, अदर, अनदर, ईच, आयदर अँड नेदर. हे सगळे इंडेफिनिट प्रोनाऊन आहेत. इंडेफिनिट सिंग्युलर प्रोनाऊन आहेत. जर वाक्यामध्ये इंडेफिनिट सिंग्युलर प्रोनाऊन आलेला असेल तर त्यानंतर एकवचनी क्रियापदाचा वापर करावा. वरील एकवचनी नामासाठी एकवचनी वर्ब वापरावे. वी यूज सिंग्युलर वर्ब विथ सिंग्युलर इंडेफिनिट प्रोनाउन्स. काही एक्झाम्पल्स दिलेले आहेत बघा. त्याच्यामध्ये सगळ्यात सुरुवातीला नो वन इज अलाउड टू स्टेप इनटू प्रिमायसेस. आता नो वन हा शब्द इंडेफिनिट प्रोनाउन आहे, परंतु नो वन हा सिंग्युलर आहे आणि सिंग्युलर असल्यामुळे तिथं आपण सिंग्युलर वर्ब घेतलं इज, म्हणून इथं काय झालं, नो वन इज अलाउड टू स्टेप इनटू प्रिमायसेस. काही जण काय करतात, नो वन हे प्युरल आहे समजून त्याच्यासमोर प्युरल वर्ब वापरतात आणि परीक्षेमध्ये अशाच पद्धतीचे प्रश्न येतात. समबडी हा शब्द इथं इंडेफिनिट प्रोनाउन सिंग्युलर आहे. समबडी नीड्स मेडिकल अटेन्शन इन दॅट रूम. इथे समबडी हा शब्द आहे म्हणून आपण नीड्स इथं काय केलेलं आहे, एकवचनी वर्ब घेतलेला आहे. लिटल, त्याच्यानंतर वॉज, या ठिकाणी सुद्धा आपण काय केलेलं आहे, एकवचनी क्रियापद घेतलेलं आहे. तर यानंतर प्युरल इंडेफिनिट प्रोनाउन्स बघा. प्युरल इंडेफिनिट प्रोनाउन्समध्ये काय काय येतं, फ्यू, फिवर, बोथ, मेनी, ऑदर्स अँड सेव्हरल. हे अनेकवचनी इंडेफिनिट प्रोनाउन आहेत. जर अनेकवचनी इंडेफिनिट प्रोनाउन असतील तर अनेकवचनी इंडेफिनिट प्रोनाउनसोबत अनेकवचनी वर्बचा वापर करावा लागतो. वी यूज प्युरल वर्ब्स विथ प्युरल इंडेफिनिट प्रोनाउन्स. एक्झाम्पल्स, बोथ आर इक्वली व्हॅलिड. बोथ हा शब्द प्युरल आहे, प्युरल इंडेफिनिट प्रोनाउन आहे म्हणून त्याच्यासमोर आर हे प्युरल वर्ब वापरलेला आहे. अँड फ्यू इंडेफिनिट प्युरल फॉर्म आहे, त्याच्यासमोर आर हे क्रियापद वापरलेलं आहे. त्यानंतर वाईल, अदर्स या ठिकाणी काय आहे, इंडेफिनिट प्रोनाउन्स आणि आपण काय वापरलेलं आहे, वेअर हे वर्ब वापरलेला आहे. अशा पद्धतीनं इथं आपण सब्जेक्ट आणि वर्ब ॲग्रीमेंट बघितलेला आहे. थँक्यू.